चला, रेल्वे या टॉपिक वर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न. रेल्वे या टॉपिक वर आलेले पोलीस भरतीतील प्रश्न किंवा काळ काम वेग. टॉपिकचं नाव काळ काम वेग. पहिला प्रश्न, एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते. एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते. 5 तासात 120 किलोमीटर जाते. तर त्याच वेगाने ती मोटारसायकल तर त्याच वेगाने ती मोटारसायकल 9 तासात किती अंतर कापेल? एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते. 5 तासात 120 किलोमीटर जाते. तर त्याच वेगाने ती मोटारसायकल तर त्याच वेगाने ती मोटारसायकल 9 तासात किती अंतर कापेल? पाच तासात 120 तर 9 तासात किती? 5 तास किती रे? 120 तर 9 तासात किती? क्रॉस करायचं, उत्तर काढायचं. 120 गुणिले 9 भागिले 5. 5 दुनी 5 चोक 24 न 216 किलोमीटर ती अंतर कापील. 216 किलोमीटर ती गाडी ते अंतर कापील. क्लिअर समजतं ना? 5 तासात जर ती 120 जाते तर मग एका तासात किती रे? 24. 5 तासात 120 किलोमीटर जाते तर एका तासात किती रे? 24. 120 भागिले 5. 5 तासात 120 किलोमीटर जाते तर एका तासात किती? 24 किलोमीटर एका तासात. स्पीड किती? 24 किलोमीटर प्रति तास गुणिले 9. 216 किलोमीटर ती गाडी जाईल. कोणाकोणाचं उत्तर आलं? शाबास. 2 नंबरचं गणित. एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते. एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते. तर एका तासात किती किलोमीटर जाईल? एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते. एका सेकंदात 20 मीटर धावते. तर एका तासात किती किलोमीटर जाईल? किती लोकांना झालं? झालं नाही? एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते तर एका तासात किती किलोमीटर जाईल? नियम क्रमांक 1 होता आपला, किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये जर करायचं असेल तर 5/18 ने गुणावे. पण जर मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर है ना, मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर मग 18/5 ने गुणावे. आता आपल्याला मीटर पर सेकंद दिलंय
एका सेकंदात 20 मीटर 20 मीटर प्रति सेकंद असा त्याचा अर्थ होतो. मग किती होतं रे? एका सेकंदात 20. मग आता मीटर सेकंदचा आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं आहे, बरोबर आहे ना? मीटर पर सेकंद काय करायचं आपल्याला? किलोमीटर. वाच, एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते, म्हणजे 20 मीटर एका सेकंदात. मीटर प्रति सेकंद म्हणजे काय? एका सेकंदात एवढ्या मीटर. तर एका सेकंदात ती गाडी किती जाते? आपले किलोमीटर प्रति तास मध्ये करायचं आहे, तर किती न गुणू आपण? 18/5. 5 1 5 चोक 18 चोक 72 किलोमीटर प्रति तास. हे झालं किलोमीटर मध्ये रूपांतर. उत्तर आलं 72 किलोमीटर प्रति तास. समजतंय? मग हाच प्रश्न उलटा येत होता आपला पहिला प्रकार. 72 किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करा. मग हा वापरायचा येतं गुणिले 5/18. 18 1 18 चोक 4 5 आलं. समजतंय? आता हे आपण दुसऱ्या पद्धतीने बी सोडू शकतो जर हा नियम तुम्हाला नाही आठवला. तो काय म्हणतोय की एका सेकंदात 20 मीटर जाते. एका सेकंदात 20 मीटर, तर एका तासात किती? पाय मग, एक सेकंद मध्ये 20 मीटर जाते, तर एक तास, तर काय? एक तास. मग एक तास लिहू शकतो का आपण? वरचं जर एकक सेकंदामध्ये येतं, कालचं पण सेकंदामध्ये. 3600 सेकंदात किती मीटर? उत्तर मीटर मध्ये येतं, मीटर मध्ये गुणाकार करायचा, उत्तर काढायचं. 3600 गुणिले 20 भागेला 1. एक तर काही कामाचा नाही, डायरेक्ट गुणाकार होईल. 1 2 3 1 2 3. हे बाय 1 2 3 1 2 3 36 दुनी 72,000. आपल्याला काय पाहिजे? मीटरचे रूपांतर किलोमीटर मध्ये करायचे असल्यास 1000 ने भागावे. 1 2 3 1 2 3 72 किलोमीटर. हे दुसऱ्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. गणित क्रमांक 3. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात. एका सेकंदात 8 फेरे होतात. तर त्या चाकाचे 1.5 मिनिटात, तर त्या चाकाचे 1.5 मिनिटात किती फेरे होते? एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात, तर त्या चाकाचे 1.5 मिनिटात किती फेरे होतील? झालं का? बाकीचे कोणाला नाही? कोणाकोणात झालं? बस ते झालं का रे? किती? 720 फेरे. ए बाय रे, तुला आता 1 सेकंद समजत असेल भाऊ. 1 सेकंदामध्ये 8 फेरे. कोणाकोणाला समजते रे? एका सेकंदात 8 फेरे. हात वरती करा. एक चाक आहे, चाक गोल चाक आहे, ते एका सेकंदामध्ये किती वेळा फिरतंय? कोणाकोणाला समजतंय? कोणाकोणाला समजतंय? कोणाचा वाचतोय रे? तिकडला ये रे. एका सेकंदात, तो 2 सेकंदात किती?
अरे कोणाकोणाला समजतंय? एका सेकंदात 8 फेरे कोणाकोणाला समजतंय? हात वरती करा चांगले. हा तू बरं रे, 3 नंबर बेंच. तुला समजतंय भाऊ? एका सेकंदात याचा अर्थ काय? ते चाक 1 2 3 4 5 6 7 8 अशा 8 फेऱ्या मारते एका सेकंदात. 2 सेकंदात किती मारीन मग? 3 सेकंदात 24. समजतंय? एका सेकंदात 8, 2 सेकंदात 16, 3 सेकंदात 20. पण तो काय म्हणतोय आता की 1.5 मिनिटात किती रे? तूच सांग भाऊ आता 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद होत? कोण सांगतं 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद? 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद? 90 सेकंद. मग बस 1 सेकंदात 8 फेरे तर बस खाली तर 90 सेकंदात किती फेरे? समजलं? मग काय करायचं होतं आपल्याला? क्रॉस 90 गुणिले 8. हा एक तर कामाचा नाही ना. 8 0 8 9 720 फेरे त्यांचे 1.5 मिनिटात होते. आता 1.5 मिनिट का बरं दिलं त्यांनी? काही पोरांना नाही जमत 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद. समजतंय? चलो जमला का? समजतोय प्रश्न? एका सेकंदात 8 फेरे तर 90 सेकंदात किती असं लिहून घ्यायचं. ज्या ज्या लोकांना जमलं नाही त्यांनी, म्हणजे ते जेव्हा प्रॅक्टिस करतील तेव्हा त्यांना ते जमीन. आलं? नेक्स्ट 30 जवानांच्या तुकडीला 30 जवानांच्या तुकडीला दुर्गम भागात 30 जवानांच्या तुकडीला दुर्गम भागात 15 किलोमीटर चालण्यास 15 किलोमीटर चालण्यास 4 तास लागतात. 4 तास लागतात. 30 जवानांच्या तुकडीला दुर्गम भागात 15 किलोमीटर चालण्यास 4 तास लागतात. कोण सांगते याचा अर्थ? अर्थ कोण सांगत? अरे मराठी येत नाही का भाऊ? अरे हे वाक्य जे लिहिलं आपण त्याचा अर्थ कोण सांगतं? अर्थ 30 जवानांच्या तुकडीला दुर्गम भागात 15 किलोमीटर चालण्यास 4 तास लागतात. याचा अर्थ सांगा. हातवरती करा ज्यांना ज्यांना माहिती ते. हा किती जण आहे? चांगले हातवरती करा. 3 5 6 9 हे 9 जण सोडून बाकीचे सगळे उपर राहतील. बंद कर दे.